नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. या देशातील सर्व परिवर्तनवादी महामानवाला विनम्र अभिवादन. मार्कडवाडी गावातील स्वाभिमानी मतदाराला प्रणाम. ज्या मतदारानं 1003 मते या महायुतीला दिली आणि खऱ्या अर्थाने गेली 35 वर्षाची सत्ता उलटून टाकण्याचं काम या मार्कडवाडी गावाने केलं. हे मार्कडवाडी गाव जगाच्या नकाशावर आलेलं आहे आणि या मार्कडवाडी स्वाभिमानी जनतेचं आभार मानण्यासाठी म्हणून आम्ही या ठिकाणी आलेलो आहे. युतीची सभा या ठिकाणी घेण्यासाठी आलेला आहे. ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाचं संविधान लिहित असताना 2 वर्ष 11 महिने 18 दिवस रक्ताचं पाणी आणि हाडाचं काढ करून या देशाचं संविधान लिहिलं. त्या संविधानाला जर कोण चॅलेंज करत असाल तर त्या संविधानाचा जर जो अपमान करत असेल तर अशा या जात चोराच्या विरोधात लढाई लढण्यासाठी रिपब्लिकन पक्ष या ठिकाणी मैदानात आहे. मी या मार्कडवाडी गावातील चोपड्या असतील सगळ्या कार्यकर्त्याला सांगतो, जर कुणाला धमकावण्याचा इथल्या विरोधकाने प्रयत्न केला तर रिपब्लिकन पक्षाचा कार्यकर्ता 10 किलोमीटरच्या अंतरावर माझं गाव आहे, फोन करा. 10 मिनिटात तुमच्या गावात रिपब्लिकन पक्षाची फौज घेऊन तुमच्या संरक्षणासाठी येण्याची जबाबदारी रिपब्लिकन पक्षाची आहे. कारण का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा स्वाभिमान, छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वाभिमान, अहिल्यादेवी होळकरांचा स्वाभिमान, अण्णाभाऊ साठेचा स्वाभिमान, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेने ज्या मला शिकवण दिली या महामानवाच्या शिकवणींप्रमाणे आम्ही या ठिकाणी चालतोय. अरे देशात लोकशाही पद्धतीचं राज्य चालतंय. लोकांनी लोकांसाठी चालवलेलं राज्य या देशाची घटना बाबासाहेबांनी दिली. जर तुम्ही म्हणत असाल मी म्हणत तोच कायदा, मी म्हणाल तोच आदेश, मी म्हणाल तशाच पद्धतीचं जर चालत असेल तर ती हुकुमशाही तुमची इथून पुढच्या काळात आम्ही चालू देणार नाही. अरे बाबासाहेबांनी संविधान लिहित असताना एका मताचा अधिकार दिला. त्या माझ्या माय माऊलीने एका मताचा अधिकार देऊन रामभाऊ सातपुते दमदार आमदार आहेत. 21 कोटीची कामं या मार्कडवाडीत केली आहेत आणि म्हणून रामभाऊ सातपुतेला 1003 मतं पडले. ते तुम्हाला या अगोदर मतं पडत होते त्याचं कारण होतं की तुम्ही भाजप बरोबर होता, तुम्ही महायुती बरोबर होता उत्तम जानकर, म्हणून तुम्हाला एका मतदान देत होतं. तुम्ही या ठिकाणी विधानसभेच्या अगोदर लोकसभेला सांगितलं की उत्तम जानकरचा या ठिकाणी डीएनए भाजपचा आहे. अरे जात चोरा, कुठे गेला तुझा डीएनए? आता तू भाजपला सोडून गेल्यामुळं इथली जनता तुझ्या पाठीमागे आली नाही आणि म्हणून मार्कडवाडीच्या स्वाभिमानी जनतेनं 1003 मतं या ठिकाणी रामभाऊ सातपुते सारख्या माणसाला दिली. ती जो माणूस सर्वसामान्य माणसाचा कष्टकऱ्यातून उभा राहिलेल्या माणसाला, ज्या बाबासाहेबांनी देशाचं संविधान लिहिलं, ज्या छत्रपती शिवरायानं 18 पगड जातीला एकत्र करून हिंदवी स्वराज्य निर्माण केलं, प्रत्येकाला समान अधिकार दिला, प्रत्येकाला समानतेची वागणूक दिली, त्या नेत्याची वागणूक जपणूक करण्याच्या काळात, भविष्याच्या काळात ईव्हीएम कुणी आणली या ठिकाणी आज माझ्या अगोदरच्या अनेक नेत्याने सांगितलं ईव्हीएम या देशात आणण्याचं पाप जर कोणी केलं असेल ते काँग्रेसने केलं. 10 वर्ष सत्ता भोगली तेव्हा तुम्हाला ईव्हीएम चांगलं. या ठिकाणी लोकसभेला निवडणूक आली, अरे काँग्रेसला चेहरा नव्हता, मोहरा नव्हता, एका खासदाराचं 13 खासदार झालं तेव्हा ईव्हीएम चांगली होती या ठिकाणी. आणि विधानसभेलाच काय झालं ईव्हीएमला? अरे काल नांदेड जिल्ह्यात 6 मतदारसंघातील 6 विधानसभा मतदारसंघातील फेर निवडणूक त्या ठिकाणी तिथल्या मोजणी केली, मतदान केली. 6 विधानसभात एकाही या ठिकाणी मतदान केंद्रावर एकाही मताची हेराफेरी झाली नाही. कुठलेही ज्यापर्यंत जेवढी मतं पडली तेवढीच मतं येऊन मध्ये निघाली. आणि म्हणून या ठिकाणी या जात चोराला एक या ठिकाणी खंत लागलेली आहे, त्याला या ठिकाणी भीती लागलेली आहे. 1 वर्षाचा आत या जात चोराचा दाखला रद्द होणार आहे आणि म्हणून आज जातो आमदारकी मी राजीनामा देतो, मी राजीनामा देतो आणि मी राजीनामा देतो. अरे तुझ्या धमाका असेल तर आजी राजीनामा दे आणि नंतर निवडणुकीचं पाहू आपण. या ठिकाणी बाबासाहेबांनी संविधान दिलंय, बाबासाहेबांनी या ठिकाणी लोकशाही दिली, त्या लोकशाहीप्रमाणे या देशाची राज्य घटना चालती. देशप्रमाणे या ठिकाणी नरेंद्र मोदी या ठिकाणी कारभार करते. महाराष्ट्राचं मी पुन्हा येईन ज्याचं स्वाभिमान नेतृत्व होता की अनेक लोकांनी सांगितलं की आता नरेंद्र भाऊ या ठिकाणी येऊ शकत नाही, तेव्हा भाऊ या ठिकाणी येऊ शकत नाही. सत्ता गेली 2.5 वर्षाच्या सत्तेनंतर ना मुख्यमंत्र्याचं उपमुख्यमंत्री झालं, कारण जनतेची सेवा करायची होती, तुमचा प्रश्न सोडवायचं, तुम्हाला ताकद द्यायची होती, तुम्हाला तुमच्या पायावर उभा
उभा करायचं, माझ्या आई बहिणीचं संसार सुखाचं करायचं होतं. म्हणून देवेंद्र नरेंद्र भाऊ या ठिकाणी पुन्हा महाराष्ट्राची आपल्या सगळ्या 13 कोटी जनतेच्या प्रचंड आत्मविश्वासाने 13 कोटी जनतेच्या या ठिकाणी आशीर्वादानं पर्यंत या ठिकाणी महाराष्ट्राची शपथ घेतली. आणि महाराष्ट्राचं सरकार भविष्याच्या काळात सर्वसामान्य माणसाला ताकद देण्याचं काम करेल, भविष्याच्या काळात सर्वसामान्य माणसाचा प्रश्न सोडवण्याचं काम करेल. या मार्करवाडी गावाने 1013 मध्ये त्याचं कारण आहे, आपण जो आला तो रस्ता आमदार राम सातपुतेने केलाय. आपण वशा मारुतीच्या देवस्थानाला जाऊन भेट द्या. जी लोक आता येणार ती नाना पटोलेला माझं आव्हान आहे, आपण वशा मारुतीचं दर्शन घ्या आणि त्या ठिकाणचा पाया पर्यटनचा विकास, बालोद्यान या ठिकाणी लहान मुलाला या ठिकाणी खेळण्यासाठी या ठिकाणी बोटिंगचा या ठिकाणी मोठा प्रकल्प या ठिकाणी केलाय. माळशिरस तालुक्यात नाही, सोलापूर जिल्ह्यातला हा पहिला प्रकल्प माजी आमदार रामभाऊ सातपुते या ठिकाणी केलाय. आणि म्हणून समस्त जनता, तमाम जनता माळशिरस तालुक्यातील भविष्याच्या काळात रामभाऊ सातपुतेच्या पाठीमागे राहील, महायुतीच्या काळात पाठीमागे राहील. रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय खासदार रामदास जाटोले साहेब, महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय राजा होसरत यांचा आदेश घेऊन या मार्करवाडी गावात आले. भविष्याच्या काळात कुणाला या ठिकाणी दंबाजी होणार नाही, कुणाला अन्याय होणार नाही, कुणाला अत्याचार होणार नाही, हा विश्वास देण्यासाठी या ठिकाणी आलाय. आपल्या सगळ्या मार्करवाडी गावाचं पुन्हा एकदा धन्यवाद देतो, स्वाभिमानी जनतेला प्रणाम करतो, या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय भारत, जय संविधान.